नमस्कार, पदार्थ रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण उपवासासाठीचे कच्च्या बटाट्याचे थालीपीठ कसे बनवायचे ते पाहूया। इथे मी 2 मीडियम साइजचे बटाटे घेतलेले आहेत। आपण याची साल काढून घेऊ आणि किसणीच्या साहाय्याने हे बटाटे आपण छान किसून घेऊया। इथे मी बटाटे छान किसून घेतलेले आहेत। आता हे बटाटे आपण एका बाउल मध्ये काढून घेऊ आणि 4 ते 5 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। या बटाट्यामधला सर्व स्टार्च निघून जायला हवा। तुम्ही बघू शकता इथे हे किस मी छान धुवून घेतलेला आहे। हा बटाट्याचा किस आपण कमीत कमी 10 मिनिटे असंच पाण्यामध्ये ठेवू, जेणेकरून त्यामधील सर्व स्टार्च निघून जाईल। 10 मिनिटांनंतर आपण एका चाळणीमध्ये हा बटाट्याचा किस गाळून घेऊया आणि हा बटाट्याचा किस आपण पूर्णपणे कोरडा करून घेऊ। हा बटाट्याचा किस पूर्णपणे कोरडा करून आपण एका बाउल मध्ये काढून घेऊया। इथे मी 2 हिरव्या मिरच्या आणि पाव इंच आल्याचा तुकडा बारीक कापून घालत आहे। तुम्ही याची पेस्ट करून घातली तरी चालेल। यात एक पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याचं कूट घालू आणि त्याचबरोबर 2 मोठे चमचे भाजलेला शेंगदाण्याचं कूट देखील घालूया। हे शेंगदाण्याचं कूट थोडंसं जाडसरच असायला हवं। त्याचबरोबर चवीप्रमाणे सेंधव मीठ यात घालू। इथे मी 2 मोठे चमचे वरईचं पीठ घेतलेलं आहे। हे पीठ यात घालूया आणि सर्व साहित्य छान एकजीव करून घेऊ। इथे मी सर्व साहित्य छान एकजीव करून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता। आता या मिश्रणाचा एक आपण गोळा करून घेऊया। इथे मी एक पॉलिथिन घेतलेली आहे। यावरती आपण थोडंसं पाणी किंवा तेल लावून घेऊ आणि एक पिठाचा बॉल घेऊन त्याला हाताच्या साहाय्याने पातळ थापून घेऊया। आपण हे थालीपीठ जेवढे पातळ थापून घेऊ तेवढेच हे थालीपीठ छान कुरकुरीत होतात। इथे हे माझं थालीपीठ छान थापून झालेलं आहे। आता आपण याला भाजून घेऊया। इथे मी गॅसवरती तवा तापवत ठेवलेला होता। अलगद हाताने हे थालीपीठ आपण हातावरती काढून घेऊया आणि तव्यावरती सोडून घेऊया। थालीपीठाच्या सर्व बाजूने तेल सोडून हे थालीपीठ आपण मंद आचेवर छान खरपूस भाजून घेऊ। 2 ते 3 मिनिटे हे थालीपीठ मी छान खरपूस भाजून घेतलेलं आहे। आता आपण याला पलटून घेऊया। साइडने तेल सोडून घेऊया आणि आणखी 3 ते 4 मिनिटे हे थालीपीठ आपण छान खरपूस भाजून घेऊ। पाच ते 7 मिनिटांमध्ये आपले हे थालीपीठ दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून होतात। आता आपण याला काढून घेऊ। इथे हे आपले बटाट्याचे अतिशय कुरकुरीत असे थालीपीठ बनून तयार आहेत। कच्च्या बटाट्याचे हे थालीपीठ अतिशय कुरकुरीत आणि खमंग होतात। तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा। नेहमीप्रमाणे आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी पदार्थ रेसिपीज मराठीला सबस्क्राइब करायला विसरू नका। लवकरच भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत।